नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर, संत ज्ञानेश्वर नगर, लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये आज आपण इयत्ता 6वी वर्गाचा विषय सामान्य विज्ञान या विषयाचा दुसरा पाठ, जो की आपण मागच्या काही तासिकेमध्ये अभ्यासलेला आहे, तोच आपण पुढे कंटिन्यू करत आहोत, ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी. तर सजीव सृष्टी या पाठामध्ये आपण काही उपघटक अभ्यासलेले आहेत पाठीमागच्या तासिकेमध्ये, जसं की सजीवांची लक्षणे. मग आता या सजीवांच्या लक्षणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सजीवांची लक्षणे कोणती कोणती आहेत. त्यातली आपण वाढ, श्वसन, उत्सर्जन ही लक्षणं मी तुम्हाला शिकवलेली आहेत. त्याच्याबद्दलचे काही प्रयोग होते ते मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितलेले आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण चेतना क्षमता व हालचाल, सजीवांचं हे एक महत्वाचं लक्षण आज आपण इथं पाहणार आहोत. आता तुमच्या पुस्तकात तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत का? आता खाली काही मला गोष्टी सांगितलेल्या आहेत किंवा काही तुमच्या बाबतीत ह्या क्रिया घडलेल्या आहेत का असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर या क्रिया किंवा या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कोणत्या आहेत? तर तुमच्या डोळ्यावर अचानक मोठा प्रकाश पडला, एखाद्या मोटरसायकलचा फोकस पडला किंवा मोठ्या विद्युतचा फोकस पडला, तर तेव्हा काय होतं? विचार करा. परत दुसरा आहे, आपल्याला कोणीतरी चिमटा घेतला किंवा आपल्या हाताला सुई किंवा टाचणी टोचली तर काय होतं? या क्रिया तुमच्या बाबतीत घडलेल्या आहेत. तसंच तुम्हाला जर लाजाळू नावाची वनस्पती माहिती असेल तर त्या लाजाळूच्या या वनस्पतीला जर आपण स्पर्श केला, तिच्या पानांना स्पर्श केला, तर तेव्हा काय घडलं हे सुद्धा तुम्ही आठवायचं आहे. तसंच जेव्हा आपला दिवस मावळतो, दिवस संपतो, अंधार जेव्हा पडतो आणि आपल्या घरात बसले दिवे, रस्त्यावरील दिवे जेव्हा लागतात, तेव्हा त्या दिव्याकडे कीटक जसं की भुंगे असतील, माशा असतील, हे कीटक त्या भुंग्या ह्याच्याकडे का आकर्षिले जातात? विद्युत दिव्याकडे. हे तुम्ही अनुभवलं असेल. तर हे आता सगळं कशामुळे झालं? तर ह्याचं उत्तर मी आता पुढे तुम्हाला या उपघटकात चेतना क्षमता व हालचाल याच्यामध्ये मी सांगणार आहे. तर आता चेतना क्षमता आणि हालचाल कशाला म्हणायचंय? तर पहा, चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्रियेला किंवा एखादी चेतना आपल्या शरीराला जेव्हा मिळते तेव्हा प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया घडून येतात. मग आता मी तुम्हाला आता विचारलं होतं अगोदर, किंवा तुम्हाला समजा कुणीतरी चिमटा घेतला किंवा तुमच्या बोटाला किंवा कुठंतरी शरीराच्या अवयवाला काहीतरी टोचलं, तर त्यावेळेस तुम्ही काय करता? तर तुमचं शरीर प्रतिक्रिया देतं. कसं प्रतिक्रिया देतं? हाताला जर तुमचं समजा टाचणी टोचली किंवा सुई टोचली, तर तुम्ही लगेच काय करता? असा हात झटकता किंवा तुमचं तिथून रक्त येलेलं असेल तर त्याला तुम्ही दाबून धरताय आणि तोंडातून एखादा आवाज करताय, जसं की आई ग, अरे बापरे. मग आता हे आपल्या शरीराला सांगावं लागतं का? म्हणजे आपल्या हाताला सुई टोचली आणि तू शरीर असं वरड की बाबा आई ग म्हण किंवा हात दाबून धर, हे सांगावं लागतं का? नाही. शरीर आपल्या परस्पर ही क्रिया घडवून आणतं. एखादा तुम्ही रस्त्याला जात असताना भला मोठा तुम्हाला साप दिसला, तुम्ही काय म्हणताय? अबो केवढा मोठा साप आहे. मग हे शरीराला सांगावं लागतं का? किंवा तुम्ही तिथून दचकून मागे सरकताय, या गोष्टी आपल्या शरीराला सांगाव्या लागत नाहीत. तसंच प्रत्येक सजीवाचं आहे. लाजाळूच्या झाडाला तुम्ही जे हे आहे त्याच्या पानाला जर तुम्ही स्पर्श केला तर ते पानं काय होतात? आपोआप असं मिटून घेतात. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर दिव्याच्या भोवती कीटक जमा झालेले तुम्हाला दिसतात का? तर त्या दिव्याच्या प्रकाशाकडे ते आकर्षित होतात. तसंच डोळ्यांवर आपल्या जर अचानक उजेड पडला तर आपण काय करतो? डोळे घट्ट मिटतो किंवा आपल्या डोळ्यावर हात ठेवतो. हे आपल्या शरीराला सांगावं लागत नाही. त्याच पद्धतीनं तुमच्या घरात जर जनावर असतील, तुम्ही गोठा असेल त्या गोठ्यात जर गेलात, तर गाई, म्हशी, बैल तुम्ही गेल्या गेल्या काय होतात? अचानक उठून उभे राहतात, तुमची चाहूल लागतात. त्यांना सांगावं लागत नाही की उठून उभे राहा म्हणून. तसंच ते काय करतात? हंबरतात किंवा इकडून तिकडं फेऱ्या मारतात.
म्हणजे ह्या त्यांच्या काय आहेत, हालचाली आहेत. तसंच बघा आपल्या अंगणामध्ये, घराच्या परिसरात आपण झाडी झुडपे लावलेली असतात. एखाद्या वेली जर असतील तर त्या वेली काय होतात, आधाराच्या दिशेने वाढतात. जिथं त्यांना आधार भेटतो, समजा आपण दोरा बांधलेला असेल त्या दोऱ्यावरून त्या वर जातात, किंवा एखादं मोठं झाड असेल तर त्यावेळी त्या झाडाला आधार घेऊन वाढत जातात. तर आता पहा, तसंच आपल्या घरामध्ये आपण खिडकीत एखादी कुंडीत एखादं रोपटं लावलं तर ते सुद्धा काय होतं, ज्या ठिकाणाहून खिडकीतून सूर्यप्रकाश येतो त्या दिशेनंच ते काय होतं, वाढत जातं. हे तुम्ही पाहिलेलं आहे. या सर्व घटनांचा किंवा या सर्व क्रियांचा तुमच्या बाबतीत ह्या सर्व क्रिया घडलेल्या तुम्हाला दिसते. म्हणजे यावरून आपल्याला काय दिसतं, तर सजीवांमध्ये हालचाल ही कशी होते, स्वयंप्रेरणेने होते. सजीवांमध्ये हालचाल स्वयंप्रेरणेने होते. म्हणजे एखाद्याला सांगावं लागत नाही की बाबा तू असं हे कर. साप दिसला की एखाद्याला म्हणावं लागत नाही आबाबाबा म्हण म्हणून, किंवा दचकून महाग जा म्हणून असं सांगावं लागत नाही. तुमचं शरीर आपोआप त्या क्रियेला प्रतिसाद देतं. म्हणजे ही हालचाल शरीराच्या स्वयंप्रेरणेने होते. टाचणी टोचली आहे, रक्त आलंय, तुमचा हात आपोआप तिथं त्या रक्त येणाऱ्या जागेला दाबून धरतो, किंवा तुमच्या तोंडातून उद्गार निघतात आई ग. तर हे एखाद्या दुसऱ्यानं सांगावं लागत नाही की बाबा तुझ्या शरीराला टाचणी टोचली आहे आणि तू आई ग म्हण, किंवा त्या ठिकाणी हात दाबून धर, हे सांगावं लागत नाही. हे हालचाल कशी होते, शरीराच्या स्वयंप्रेरणेतून होते. मग पाहता, सभोवताली आपल्या सभोवताली एखादी घडलेली घटना म्हणजेच काय असते, चेतना असते. आपल्या सभोवताली घडलेली घटना म्हणजेच काय असते, तर चेतना असते. त्यामुळे या सजीवांनी केलेली हालचाल, त्या चेतनेला अनुसरून केलेली हालचाल म्हणजे सजीवांचा काय आहे, त्या चेतनेला दिलेला प्रतिसाद आहे. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हटलं जातं. चेतनेला क्षमता देण्याच्या क्रियेला चेतना क्षमता असे म्हटलं जातं. आणि हे चेतना क्षमता व हालचाल हे सुद्धा सजीवांचं काय आहे, लक्षण आहे. हे तुमच्या ध्यानात येईल. सजीव एखाद्या चेतनेला स्वयंपूर्तीनं किंवा आपोआप प्रतिसाद देतं, त्याला आपण चेतना क्षमता म्हणायचं. आणि ही चेतना क्षमता आणि हे हालचाल हे सुद्धा एक सजीवांचं काय आहे, एक महत्वाचं लक्षण आहे. तर आता आपण चेतना क्षमता व हालचाल हे सजीवांचं लक्षण पाहिलेलं आहे. आता पुढचं सजीवांचं महत्वाचं लक्षण आहे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. आता पहा, प्रत्येक सजीव, आता तुमच्या पुस्तकामध्ये पाहायचंय तुम्हाला, चित्रामधून काय लक्षात येते. चित्रामध्ये एक पक्षी आहेत आणि त्याची अंडी तिथं तुम्हाला दिसत आहेत. तसंच वनस्पती आहे, तिचे तिथं रोपं तुम्हाला दिसत आहेत, किंवा एक घोडा आहे त्याचं पिल्लू तुम्हाला तिथं दिसत आहे. तर ही चित्राचं तुम्ही निरीक्षण करा. मग आता तुम्हाला याच्यावर असं लक्षात येतं की सजीव हा स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो. फक्त सजीवांमध्येच ही घटना घडते. सजीव हा स्वतःसारखाच असणारा दुसरा घटक किंवा दुसरा जीव निर्माण करतो. तर पहा, या सजीवांमध्ये काही सजीव पिलांना डायरेक्ट जन्म देतात, काही सजीव अंडी घालून त्या पिलांना जन्म घालतात. तर पहा, हे जे जन्माची जी प्रोसेस आहे किंवा जन्माची जी प्रक्रिया आहे, म्हणजे या जन्माच्या प्रक्रियेला आपण काय म्हणायचं आहे, प्रजनन असं म्हणायचं आहे. म्हणजे सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो, याला आपण काय म्हणतो, प्रजनन असं किंवा पुनरुत्पादन असं म्हणतो. पहा, आता माणसाचं लिकडू कसं राहतं, माणसासारखंच. म्हणजे त्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत. गाईचं वासरू कसं असतं, त्याला 4 पाय आहेत, शेपूट आहे. या पद्धतीने म्हणजे सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो, याला आपण काय म्हणतो, प्रजनन किंवा पुनरुत्पादन. आता हे सजीव काही बाळांना जन्म देतात, काही अंडे घालून नंतर त्याच्यातून त्यांचे पिल्ले किंवा त्यांचे जे काही प्राणी असतील ते त्याच्यातून निर्माण होतात. तर अशा पद्धतीचं हे प्रजनन किंवा पुनरुत्पादन आपल्याला सांगता येईल. तसंच पहा, आता वनस्पती सुद्धा आपल्यासारखा दुसऱ्या वनस्पती निर्माण करतात. मग आता वनस्पती कसं प्रजनन करतात, तर वनस्पती आपल्या बियांमार्फत किंवा खोड असेल किंवा पान असेल यांच्यापासून वनस्पतीची काय होत असतात, नवीन रोपं तयार होत असतात. म्हणजेच सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो, या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असं म्हटलं जातं. आणि प्रजनन किंवा पुनरुत्पादन हे सुद्धा एक सजीवांचं काय आहे, महत्वाचं लक्षण आपल्याला सांगता
येईल. तर पहा, आता पुढं आता मी तुमच्या पुस्तकात निरीक्षण करावं चर्चा करा हे कसा उपघटक आहे, तर तिथं काही झाडाची चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत, काही प्राण्यांची चित्र तुम्हाला तिथं दाखवलेली आहेत. तर त्या चित्रांचं तुम्ही निरीक्षण केल्यानंतरच पुढचा मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. तर पुढचा उपघटक आहे ठराविक आयुर्मान. पहा, ठराविक आयुर्मान. तर त्या पुस्तकातील चित्राचं तुम्ही काय करायचंय, निरीक्षण करायचं आहे. आणि या ठिकाणी ते निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल, सजीव, कोणताही सजीव जीवनाच्या एका ठराविक टप्प्यावर आल्यानंतर तो प्रजनक्षम होतो. म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये काय होत असते, प्राप्त होत असते. म्हणजे तो प्राणी राहू द्या, मनुष्य राहू द्या किंवा वनस्पती राहू द्या. मग आता या क्रियेनंतर एका विशिष्ट वयाच्या नंतर किंवा विशिष्ट वर्षानंतर त्यांचे अवयव हे काय होत जातात, क्षीण होत जातात, कमकुवत होत जातात. या प्राण्याचे असतील, पक्ष्याचे असतील किंवा इतर काही वनस्पती असतील यांचे. मग आता यानंतर या सजीवांचा जीवनकाल संपणे म्हणजेच काय होणे, सजीवांचा मृत्यू होणे. काही ठराविक कालावधीनंतर सजीव काय होतात, मृत्यू पावतात. विविध प्राणी, पक्षी असतील किंवा मानव असेल, या प्रत्येकाचं किंवा प्रत्येक सजीवांचं आयुर्मान किंवा हे जीवन हे एका ठराविक वर्षामध्ये संपत. पहा, आता आपल्या घरात जर आपण कुत्रा पाळलेला असेल तर तो जास्तीत जास्त एक 10 ते 12 वर्ष, 15 वर्षापर्यंत तो जगू शकतो. त्यानंतर तो मरून जातो. आपलं सुद्धा आयुर्मान कसं आहे, आपण जर व्यवस्थित राहिलो, कुठलं व्यसन वगैरे केलं नाही, आपल्याला कुठले रोग झाले तर आपण 100 वर्षापर्यंत जगू शकतो. म्हणजे आपलं आयुर्मान किती आहे, थोडक्यात आपला मृत्यू 100 वर्षांना होणार आहे जर आपण व्यवस्थित राहिलो, व्यायाम वगैरे केला तर. तसंच प्रत्येक झाडाचं सुद्धा आयुर्मान आहे बघा. काही झाडं शेकडो वर्ष जगतात, काही झाडं एका महिन्यामध्येच उगवून त्याचं पूर्ण हे होऊन म्हणजे ते मरून जातात असं आपण म्हणूयात. काही पक्षी सुद्धा तसेच आहेत, काही प्राणी सुद्धा तसेच आहेत, ज्यांचं जीवनकाल हा कमीत कमी एक घंट्यापासून सुरुवात होऊन तो 10 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंत राहू शकतो. प्रत्येक सजीवाच्या बाबतीत ही क्रिया घडत असते. त्यालाच आपण काय करत असतो, आणि ही जीवनक्रिया संपल्यानंतर प्रत्येक सजीव काय होतो, मृत्यू पावतो. पहा, प्राण्यांचे आयुर्मान. पहा, कुत्राचं मी मगाशी तुम्हाला सांगितलं 12 ते कमीत कमी 18 वर्ष या प्राण्याचं आयुर्मान असतं. तर या आता पक्षामधला जो शाहमृग नावाचा पक्षी आहे, जो की खूप वेगवान असा पळण्याच्या बाबतीत तो पक्षी आहे, तर त्याचं आयुर्मान कमीत कमी 50 वर्षाच्या आसपास असतो. म्हणजे तो पक्षी 50 वर्ष जगतो. पहा, मग आता हे ठराविक आयुर्मान हे सुद्धा एक सजीवांचं लक्षण आहे. आणि मृत्यू, मी जसं सांगितलं, हे आयुर्मान संपल्यानंतर सजीवांचा काय होतो, मृत्यू होतो. म्हणजे मृत्यू हे सुद्धा सजीवांचं काय आहे, एक महत्वपूर्ण असं लक्षण आहे. तर मित्रांनो, दक्षिण अमेरिका, या दक्षिण अमेरिकेजवळ एक बेट आहे. त्या बेटाचं नाव आहे गॅलापेगॉस. या बेटावर एक महाकासव आढळतो आणि या महाकासवाचं आयुर्मान सुमारे 100 वर्ष ते 170 वर्षापर्यंत हे कासव जगू शकतं. पहा, तसंच मेफ्लाय नावाचा एक कीटक आहे. या कीटकाचा आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत. म्हणजे त्याची जीवनक्रिया बघा, तो जन्मल्यापासून 1 तासापासून तो 24 तासापर्यंत तो जिवंत राहू शकतो आणि नंतर त्याचा मृत्यू होतो. म्हणजे प्रत्येक सजीवाचं आयुर्मान कसं आहे, बदल आहे. आणि हे आयुर्मान कंप्लीट झाल्यावर त्याचा मृत्यू होतो. म्हणजे ठराविक आयुर्मान आणि मृत्यू हे सुद्धा सजीवांचे काय आहेत, लक्षण आहेत. त्याच पद्धतीने आता आपण पुढचा सजीवांचा मुख्य आपण पेशीमय रचना हे सुद्धा महत्वाचं एक लक्षण आहे. हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही मधमाशांचं पोळं पाहिलं आहात का? ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल तर त्या पोळ्याचं तुम्ही निरीक्षण केलं असेल तर तुमच्या असं ध्यानात येईल की त्या मधमाशाचं पोळं हे लहान लहान कप्प्याने किंवा लहान लहान भागाने काय झालेलं असतं, बनलेलं असतं. तसंच आपलं घर सुद्धा विटावर विटा रचून त्याला व्यवस्थित सिमेंटचं प्लास्टर वगैरे करून घराच्या भिंती एकमेकाला जोडून आपलं घर तयार झालेलं असतं. हे तुमच्या ध्यानात येईल. तर पहा, ह्या सर्व विटा एकमेकांशी जोडल्यानंतरच हे घर तयार होतं. मग बघा आता,
या सजीवांच्या मुख्य लक्षणापैकी आणखीन एक लक्षण आहे ते म्हणजे पेशीमय रचना. आता प्रत्येक सजीव हा लहान लहान घटकांनी बनलेला असतो. ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. आणि हे लहान घटक म्हणजेच काय, तर हे लहान घटक म्हणजेच हे पेशी होय. हे लहान घटक म्हणजेच काय, प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये पेशी असतात. अतिशय सूक्ष्म अशा प्रकारच्या या पेशी असतात आणि या पेशींच्या मार्फतच सगळ्या सजीवांचे शरीर रचना तयार झालेली असते. मग पहा, सजीवातील सर्व क्रिया या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या पेशींची खूप महत्वाची गरज आपल्या शरीराला असते. आता सजीवांच्या जीवनक्रिया मी तुम्हाला सांगितले, श्वसन आहे, उत्सर्जन आहे, प्रजनन आहे, वाढ आहे. या सगळ्या जीवनक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी या पेशींची आवश्यकता आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असते. मग पहा, प्रत्येक सजीव हा पेशीपासून तयार झालेला असतो. प्रत्येक सजीव पेशीपासून तयार झालेला असतो. तर मग आता या सजीवांमध्ये काही सजीव हे फक्त एकाच पेशीपासून तयार झालेले आहेत. सजीव पेशीपासून तयार झालेले आहेत, परंतु काही सजीव हे एकाच पेशीपासून तयार झालेले आहेत, म्हणून त्या सजीवांना एकपेशीय सजीव, त्या सजीवांना काय म्हटलं जातं, एकपेशीय सजीव असं म्हटलं जातं. ज्या सजीवांचं शरीर एका पेशीपासून तयार झालेलं आहे त्यांना एकपेशीय सजीव असं म्हटलं जातं. आणि ज्या सजीवांचं शरीर एकापेक्षा अनेक पेशींनी तयार झालेलं आहे त्या सजीवांना बहुपेशीय सजीव असं म्हटलं जातं. आता पहा, एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव हे तुमच्या ध्यानात आलं असेल. परंतु आता मग या एकपेशीय सजीवांमध्ये आपण एखाद्या सजीवाचं तुम्हाला नाव जर सांगायचं असेल तर अमिबा हा एकपेशीय सजीव आहे. त्याचबरोबर अमिबा आहे, पॅरामिशियम आहे, ईस्ट आहे, क्लोरेल आहे, यासारखे जे सजीव आहेत हे एका पेशीपासून तयार झालेले सजीव आहेत. तसंच आता बहुपेशीय सजीवांमध्ये हे आपण आता ह्याच्या बहुपेशीय सजीवांमध्ये मानव, प्राणी, झाडे हे सर्व सजीव काय झालेले आहेत, बहुपेशीय म्हणजे अनेक पेशींनी तयार झालेले आहेत. तर पहा, सजीव एकपेशीय असू द्या अथवा बहुपेशीय असू द्या, तर प्रत्येक सजीवातील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसत असतात. एकपेशीय असू द्या किंवा बहुपेशीय असू द्या, या सजीवांमध्ये प्रत्येक लक्षणं जी आहेत ही समान असतात किंवा ही दिसत असतात कमी जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे पहा, पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचे काय आहे, मुख्य लक्षण आहे. प्रत्येक सजीवांमध्ये आता एकपेशीय सजीवांमध्ये पेशींची रचना वेगळी आहे, बहुपेशीय सजीवांमध्ये पेशींची रचना वेगवेगळी आहे. परंतु असं जरी असलं तरी पेशीमय रचना हे काय आहे, सजीवांचं मुख्य लक्षण आहे. तर मित्रांनो, आता आपण सजीव सृष्टी या पाठामध्ये सजीवांची लक्षणं पाहिलेली आहेत. ही लक्षणं कोणती कोणती आहेत? पहिलं लक्षण आपण पाहिलं, वाढ. म्हणजे प्रत्येक सजीव जन्माला आल्यापासून त्याची वाढ चालू होते. माणसाची वाढ वयाच्या 18 ते 21 वर्षापर्यंत सुरू असते, हे मी तुम्हाला सांगितलं. याच प्रमाणे इतर सजीव जे आहेत, काही सजीवांची वाढ ही म्हणजे जसं की वनस्पती आहेत, त्या जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची वाढ चालू राहते, हे मी तुम्हाला सांगितलं. दुसरं लक्षण पाहिलं आपण, श्वसन. प्रत्येक सजीव हा श्वसन करत असतो. वाढीसाठी अन्नाची प्रत्येक सजीवाला गरज असते, हे मी तुम्हाला सांगितलंय. पुढचं लक्षण पाहिलं आपण, उत्सर्जन. त्याच्यानंतर आपण चेतना, क्षमता व हालचाल हे सजीवांचं लक्षण पाहिलं. प्रजनन किंवा पुनरुत्पादन हे सजीवांचं लक्षण पाहिलं. ठराविक आयुर्मान प्रत्येक सजीवाला असते, हे सुद्धा लक्षण आपण पाहिलं. पेशीमय रचना हे अंतिम सजीवांचं लक्षण मी तुम्हाला आता इथं सांगितलेलं आहे. ही सजीवांची लक्षणं आहेत. ही लक्षणं ज्या ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील ते सर्व काय आहेत, सजीव आहेत. ज्या ज्या घटकांमध्ये ही लक्षणं तुम्हाला दिसतील ते सर्व घटक काय आहेत, सजीव आहेत. ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठामध्ये इतकंच पाहणार आहोत. राहिलेला जो या पाठातील जो काही भाग असेल तो मी पुढच्या व्हिडिओ तासिकेतून तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हा सर्वांना एक माझी विनंती आहे, या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर घरी राहायचंय, सुरक्षित राहायचंय. तोंडाला फेस मास्क बांधायचा आहे. बाहेर निघत असाल तर हात साबणानं वेळोवेळी स्वच्छ धुवायचे आहेत. विनाकारण घराच्या बाहेर निघायचं नाहीये. घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे होम, स्टे सेफ.